वेलकम बॅक स्टुडंट्स. तर काल आपण 12th फिजिक्सचा रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टरला सॉल्व्ह केलेला आहे, बरोबर. तर काल आपण सुरुवातीला सर्क्युलर मोशन म्हणजे काय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि त्यानंतर सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स बद्दल अभ्यास केला, स्टडी केला. तर आज आपल्याला सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स साठी असलेला फॉर्म्युला तो बघायचा आहे. तर मग सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला शोधण्यासाठी आपल्याला सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन माहिती असणं गरजेचं आहे. तर का बरं? त्याचं कारण असं आहे, कोणताही फोर्स तो असा डिफाइन केलेला असतो, मास इनटू ऍक्सेलरेशन. एनी फोर्स इज इक्वल टू मास इनटू ऍक्सेलरेशन. फोर्स इक्वल टू मास इनटू ऍक्सेलरेशन हे कुठून आलेलं आहे? हे न्यूटनच्या सेकंड लॉ ऑफ मोशन नुसार आलेलं आहे. न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशनचा प्रोडक्ट आहे किंवा आउटपुट म्हणता येईल. फोर्स इक्वल टू मास इनटू ऍक्सेलरेशन. मग आपल्याला जर ऍक्सेलरेशन माहित झालं तर सेंट्रीपिटल फोर्स सुद्धा शोधता येईल. तर 11th स्टँडर्ड मध्ये आपण सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन साठी डेरिव्हेशन बघितलेलं आहे, बरोबर. मग सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे, तो आहे v²/r किंवा r ओमेगा स्क्वेअर. इज इट करेक्ट? सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे v²/r किंवा r ओमेगा स्क्वेअर. बोथ आर करेक्ट, आपण बघितलेले. तर मग सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन माहिती म्हणजे आपल्याला a माहिती आहे. जस्ट पुट द व्हॅल्यू ऑफ a हियर. आपल्याला काय मिळेल? मग सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू टाकली तर सेंट्रीपिटल फोर्स मिळेल. दॅट्स इट. तर कसं लिहिता येईल? सेंट्रीपिटल फोर्स इक्वल टू मास इंटू v²/r. म्हणजेच काय? mv²/r. ठीक आहे. किंवा तुम्ही इथे पण व्हॅल्यू पुट करू शकता. तर आन्सर काय येईल? mr ओमेगा स्क्वेअर. बोथ आर करेक्ट. तर सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन, सेंट्रीपिटल फोर्स आपल्याला माहिती झाला. सेंट्रीपिटल फोर्स आहे mv²/r. तर या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे. मग सेंट्रीपिटल फोर्स काय आला सर? पण मग सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला काय असेल? तर बघा, सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स हे अपोजिट फोर्सेस आहे. बघा, एक आहे डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर सर्कलच्या आणि एक आहे डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर. एक आहे डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर सर्कलमध्ये, सर्क्युलर मोशन मध्ये डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर कोणता आहे? ओके, सेंट्रीपिटल फोर्स. आणि डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर सेंट्रीफ्युगल फोर्स. मग सेंट्रीपिटल फोर्स आहे mv²/r. तर सेंट्रीफ्युगल फोर्स सुद्धा mv²/rच आहे. न्यूमेरिकली दोन्हींची व्हॅल्यू सारखी असते. फरक काय असणार आहे? फक्त फरक काय एवढाच आहे, दोन्ही फोर्स अपोजिट डिरेक्शनला आहे. साइनचा फरक होईल फक्त. ओके, पण न्यूमेरिकली जर विचार केला, सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स इक्वली. काय फॉर्म्युला आहे CPF चा? लक्षात राहिला का? mv²/r. आणि सेंट्रीफ्युगल सुद्धा mv²/r. फक्त साइनचा फरक असेल, बट न्यूमेरिकली बोथ आर इक्वल. सो तर आपल्याला आज नवीन टॉपिक बघायचा आहे. बघा, व्हेकल अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. तर या टॉपिक मध्ये काय बघणार आहोत? तर आपण बघितलेलं आहे. बघा, कोणत्याही कर्व रोड जर असेल, कर्व रोडने जेव्हा आपण व्हेकल मूव्ह करतो तेव्हा आपल्याला एका सर्टन लिमिट पर्यंत स्पीड ठेवावा लागतो. जर जास्त स्पीडने व्हेकल आपण मूव्ह केली तर स्लिप होऊ शकते व्हेकल. आपल्याला सर्वांना माहिती असेल, ज्यांनी ड्राईव्ह केली त्यांना माहिती असेल. तर मॅक्सिमम किती स्पीडने आपण मूव्ह करू शकतो सर्क्युलर ट्रॅकवर? सर्क्युलर ट्रॅक समजतो, रोड. सर्क्युलर ट्रॅकवर आपण किती स्पीडने मॅक्सिमम मूव्ह करू शकतो व्हेकल? तर त्यासाठी आपण फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहोत. ठीक आहे. तर त्यासाठी आपण बघा फिगर काढली इथे. हा सर्क्युलर ट्रॅक दाखवलेला इथे बघा. आणि समजा ही व्हेकल आहे, व्हॉटएव्हर व्हेकल आहे आणि सर्क्युलर ट्रॅकवर मूव्ह होत आहे. तर सर्क्युलर ट्रॅकवर मूव्ह होत असेल तर त्याच्यावर कोणते कोणते फोर्स ऍक्ट होतील त्या व्हेकलवर ते आपण लिहिले आहे. बघा, दुसऱ्या फिगर मध्ये कोणते कोणते फोर्स ऍक्ट होतील? 3 फोर्स ऍक्ट होतील. पहिला फोर्स म्हणजे वेट mg इन डाउनवर्ड डिरेक्शन. ओके. सेकंड फोर्स नॉर्मल रिएक्शन व्हर्टिकली अपवर्ड. आणि तिसरा फोर्स फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टायर अँड रोड. रोड आणि टायर मधला फ्रिक्शनल फोर्स, घर्षण बल. तर इथे बघा, इथे तुम्ही म्हणता नॉर्मल वेट mg समजलं,
फ्रिक्शनल फोर्स समजला, पण नॉर्मल रिएक्शन काय आहे? नॉर्मल रिएक्शन वेट mg ची रिएक्शन आहे, रिएक्शन फोर्स आहे बघा. आपल्याला न्यूटनचा थर्ड लॉ सर्वांना माहिती आहे. काय म्हणतो न्यूटन्स थर्ड लॉ? टू एव्हरी ऍक्शन, ओके करेक्ट. तर mg हा जर ऍक्शन समजला तर त्याचं नॉर्मल रिएक्शन n आहे, म्हणजे कोणताही फोर्स पेअर मध्ये येत असतो, बरोबर आहे. तर mg आणि नॉर्मल रिएक्शन हे अपोजिट फोर्सेस आहेत. तर ठीक आहे, mg हा वेट हा फोर्स आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. तर मग आता mg बघा आणि नॉर्मल रिएक्शन व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शनला आहे, अपोजिट डिरेक्शनला आहे. mg वेट mg आणि नॉर्मल रिएक्शन व्हर्टिकली एकमेकांना अपोजिट डिरेक्शनला आहे, बरोबर. तर ते एकमेकाला बॅलन्स करतात म्हणजे काय? ते इक्वल आणि अपोजिट आहेत, इक्वल आणि अपोजिट. म्हणून काय लिहिलं आपण? mg इक्वल टू n, बिकॉज वेट mg इज बॅलन्स्ड बाय नॉर्मल रिएक्शन, therefore mg इक्वल्स टू n. वेट mg नॉर्मल रिएक्शन इक्वल आणि अपोजिट फोर्सेस आहेत, म्हणून काय लिहिलं आपण? mg इक्वल टू 1, इक्वेशन दिलं 1. तर नंतर काय झालं बघा, आता Fs या व्हेकलवर एकच फोर्स ऍक्ट होतो, तो कोणता आहे? फ्रिक्शनल फोर्स. आणि तो कसा आहे? डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्क्युलर ट्रॅक. या सर्क्युलर ट्रॅकच्या सेंटरकडे ऍक्ट होणारा फोर्स कोणता आहे? फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे काय? आणि काल आपण काय बघितलं? काल आपण बघितलं सेंटरकडे ऍक्ट होणारा फोर्स त्याला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे काय? हा फ्रिक्शनल फोर्स सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे. रिपीटिंग दिस, काल बघितलं आपण द फोर्स विच इज ऍक्टिंग डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. जो सेंटरकडे आहे सर्कलच्या त्याला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. आणि इथे कोणता फोर्स आहे? फ्रिक्शनल फोर्स सर्कलच्या सेंटरकडे आहे, म्हणजेच काय? हाच सेंट्रिपिटल फोर्स आहे. त्यासाठी आपण लिहिले इथे फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. ओके, फ्रिक्शनल फोर्स सिंबल आहे Fs इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. काय बघितलं आपण थोड्या वेळापूर्वी? mv²/r. काय बघितला? mv²/r. म्हणजे आपल्याला फ्रिक्शनल फोर्स Fs इक्वल टू मिळाला mv²/r. परंतु आपल्याला माहिती आहे फ्रिक्शनल फोर्स नेहमी नॉर्मल रिएक्शनला प्रोपोर्शनल असतो. आपण हे 11th ला बघितलंय डिटेल मध्ये. वी नो दॅट फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन. मग काय? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन काढायचं असेल तर आपल्याला कॉन्स्टंट घ्यावा लागेल. इज इट करेक्ट? तर मग कसं होईल ते? फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू म्यू एस एन. म्यू एस काय आहे? कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. प्रोपोर्शनल साइन इक्वल टू करण्यासाठी काय घ्यावं लागतं? एक कॉन्स्टंट. म्यू एस आहे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. म्यू एस आहे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कॉल्ड काय म्हणतात त्याला? फ्रिक्शनल कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे म्यू एस आहे कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ठीक आहे. तर मग आपल्याला म्यू Fs ची व्हॅल्यू मिळाली म्यू एस n, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स मिळाला म्यू एस n. आता हे फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू तुम्ही इथे टाका, ही व्हॅल्यू इथे टाका. तुम्हाला काय मिळणार आहे बघा? तर तुम्हाला असं मिळेल इक्वेशन म्यू एस n इक्वल टू mv²/r. बरोबर. परंतु n ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे बघा, इक्वेशन 1 बघा. n ची व्हॅल्यू आहे mg. इज इट करेक्ट? सो पुट देयर व्हाट वी गेट μs into mg equal to mv²/r. So mm get cancel. mm cancel होईल आणि आपल्याला काय मिळणार आहे बघा? μs into g equal to v²/r. आणि हे पुढे सॉल्व्ह केलं कसं मिळणार आपल्याला पुढे? v² equal to μs into rg. r इकडे शिफ्ट केला या साइडला, तर याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे μs into rg अंडर रूट मध्ये. तर हा काय? ही वेलोसिटी आहे. दिस इज व्हॉट? दिस इज द मॅक्सिमम वेलोसिटी विथ विच अ व्हेकल कॅन बी ड्रिवन along a horizontal circular track. सर्क्युलर ट्रॅकवर एवढ्या स्पीडने आपल्याला व्हेकल ड्राइव्ह करता येईल. आणि आपल्याला फॉर्म्युला भेटलेला आहे बघा Vmax चा. मॅक्सिमम वेलोसिटी
विथ विच ए व्हेकल कॅन बी ड्रिव्हन अलॉंग ए सर्क्युलर हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. ठीक आहे. तर आपल्याला दुसरा पण फॉर्म्युला बघायचा आहे बघा. जेव्हा सर्क्युलर ट्रॅक हॉरिझॉन्टल नसणार आहे, सो हॉरिझॉन्टल नसणार आहे म्हणजे कसं असणार आहे, बँक असणार आहे. बँक मीन्स व्हॉट, बँक म्हणजे हा झाला हॉरिझॉन्टल पाथ, आणि जेव्हा रस्ता असा तिरका केला असणार आहे त्याला म्हणतात बँकिंग ऑफ रोड. मग या बँक रोडवर बँकिंग ऑफ रोडची गरज काय, व्हॉट इज मिनिंग बाय बँकिंग ऑफ रोड, का करतात, कुठे करतात, कशासाठी करतात, आणि त्याच्यावर डेरिव्हेशन काय असणार आहे आपण ते पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, थँक्यू.